नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज अगदी गावरान टाईप अस्सल झुणका भाकरी आपण बनवणार आहोत। झुणका हा कोणत्याही मराठी माणसाचा आवडता असतो। 1 वाटी बेसन पीठ, 1 कांदा, 5-6 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर येथे आपल्याला लागणार आहे। एका पसरट कढईत मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। त्यानंतर जिरं मोहरी आपण ह्याच्यावर टाकून घेणार आहोत। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण आणि कांदा मी तेलात घालून घेत आहे। कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलावर छान परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो मऊसर होईल। गॅसवर मी एका बाजूला पाणी तापत ठेवलेलं आहे। हे आपल्याला झुणक्यासाठी लागेल। झुणक्यात नेहमीच पाणी गरम आपण वरून घालत असतो। आता कांद्यावर अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आपण घालून घेणार आहोत। तुम्हाला जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात। कोथिंबीर देखील मी तेलात घातलेली आहे। आता या कांद्यांवर आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर याला बेसन पीठ भाजून आपल्याला घ्यायचं आहे, त्यामुळे बेसनाचा कच्चा वास निघून जातो। ही 5 मिनिटं तुम्हाला ही प्रोसिजर करायची आहे, नाहीतर झुणका अगदी कचवट आपल्याला लागतो। बेसन भाजून झालं आहे। यात चवीनुसार मीठ मी घालून घेतलेलं आहे। मीठ आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर अगदी 2-3 चमचे आपण पाणी या झुणक्यावर टाकून घेणार आहोत, कारण कोरडा झुणका आपल्याला बनवायचा आहे। मीडियम फ्लेमवर मी याला असंच परतवून घेते। वरून अजून कोथिंबीर याच्यावर घालून घेते। पुन्हा 2-3 मिनिटं याला छान आपण एकजीव करून घेऊया। पुन्हा मी 2 चमचे पाणी याच्यावर घातलेलं आहे व पुढचे 5 मिनिटं झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर याला आपण शिजवणार आहोत। हे पहा, अगदी सुट्टा सुट्टा आणि झणझणीत आपला झुणका बनवून येथे तयार झालेला आहे। हा कोरडा झुणका तुम्ही तव्यावर देखील बनवू शकतात। मी या ठिकाणी ज्वारीची भाकरी करून घेतलेली आहे, त्यावर हा झुणका आपण वाढून घेणार आहोत। भाकरी आणि झुणका हे कॉम्बिनेशनच खूप छान आहे। तुम्हीही कधीतरी ट्राय करून बघा आणि कसा झाला मला कमेंटमधून नक्कीच कळवा। ताटाला याच्यासोबत कांदा आणि तळलेली मिरची आपण लावून घेणार आहोत। अशा छान छान आणि पौष्टिक रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही स्वरसाज किचनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।